स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत आता प्रचंड राजकीय चुरस निर्माण झाली आहे. संख्याबळाचा विचार केला तर महायुतीचे पारडे जड दिसत असलं तरी सुरुवातीपासूनच लागलेला नाराजीचा सूर महायुतीची डोकेदुखी ठरतोय. बंडखोरांची समजूत काढण्यात नेते यशस्वी झाले असले तरी नेत्यांमधील अंतर्गत अबोला आणि नाराजी पाहता महायुतीला आपलं संख्याबळ राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यातच आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आणि अपक्ष उमेदवारामुळे ही निवडणूक कमालीची रंजक बनली आहे. पाहुयात यावरचा हा विशेष रिपोर्ट. परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एकूण 468 मतदार असून 2 मतदारांच्या निधनानंतर आता प्रत्यक्ष संख्याबळ महायुतीच्या बाजूने स्पष्ट दिसतंय. यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे 132, भाजपकडे 99 तर शिवसेना शिंदे गटाकडे 78 मतदार आहेत. महायुतीचा हा आकडा मोठा असला तरी स्थानिक पातळीवर मात्र नेत्यांमध्ये एकीचं बळ दिसत नाहीये. मंत्री उदय सामंत यांनी परभणीचा दौरा करून बंडखोरांची मनधरणी केली. आमदार रत्नाकर गुट्टे आणि राजेश ट्विटेकर यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि राष्ट्रवादी आणि भाजपच्या बंडखोरांना माघार घ्यायला लावली. महायुतीने सईद खान यांना उमेदवारी दिली असली तरी अनेक वरिष्ठ नेत्यांमधील अंतर्गत अबोला पाहता महायुती धर्म कागदावरच राहतो की प्रत्यक्ष पाळला जातो यावर प्रश्नचिन्ह आहे. दुसरीकडे बंडखोरांच्या माघारीमुळे महाविकास आघाडीची चिंता वाढली असली तरी मैदानात आता खरी लढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डॉक्टर विवेक नावनकर आणि अपक्ष उमेदवार सुशीलकुमार देशमुख यांच्यातच रंगणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे महायुतीचे नेते अंतर्गत मतभेद विसरून हा चमत्कार घडवणार की अपक्षाची बाजी चालणार आणि विधान परिषदेवर नक्की कोण जाणार हे येणारा काळच ठरवेल.